नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण संख्याज्ञान या घटकावर आधारित असलेली हे ऑनलाईन टेस्ट आहे आणि या ऑनलाईन टेस्टची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या ऑनलाईन टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न दिलेले होते। या विषयी प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपणास जर या संख्याज्ञान आधारित जी काही ऑनलाईन टेस्ट आहे ती ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या आधारे आपण सर्वप्रथम संख्याज्ञानावर असलेली ही टेस्ट सोडवून घ्यावी आणि त्यानंतर या संख्याज्ञानावर विचारलेले जे काही 20 प्रश्न आहेत त्या विषयी प्रश्नांची स्पष्टीकरणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्यावीत। तर बघा, इथे संख्याज्ञानावर जे परीक्षांमध्ये परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न असतात ते अशी अतिसंभाव्य प्रश्न आपण या ऑनलाईन टेस्टमध्ये घेतलेले होते आणि या विषयी प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिकच्या सहाय्याने कसं काढायचे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर इथे पहिला प्रश्न इथे विचारण्यात आलेला होता, प्रत्येक मूळ संख्या ही विषमच असते, हे वाक्य रिकामी जागा आहे। दोन पर्याय होते, बरोबर की चूक। तर या ठिकाणी हे वाक्य अगदी चूक आहे मित्रांनो, कारण बघा प्रत्येक मूळ संख्या विषमच असते असं नाही, कारण यामध्ये विषम संख्या प्रत्येक मूळ संख्या असते असं म्हणता येत नाही। कारण मूळ संख्यांमध्ये आपण जर विचारात घेतलं तर पहिलीची संख्या ही 2 समसंख्या आहे आणि ही एकमेव आहे। जरी एकमेव असली तरी प्रत्येक विषम संख्या किंवा मूळ संख्या ही विषम संख्या म्हणता येत नाही, म्हणून हे वाक्य अगदी चुकीचं आहे, कारण 2 ही सुद्धा एक मूळ संख्या आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा इथे आहे, ज्या संख्यांचा विभाजक व 1 व फक्त तीच संख्या असते त्यांना रिकामी जागा म्हणतात। बघा, ज्या संख्येचे 2 विभाजक असतील ते 2 विभाजक म्हणजे 1 व तीच संख्या। जसे उदाहरणार्थ इथे एक संख्या घेतली 13, 13च्या या संख्येचे आपण जर विभाजक घेतले तर 1 गुणिले 13 म्हणजे इथे 2 विभाजक आपल्याला मिळालं, 1 म्हणजे 1 आणि तीच संख्या म्हणजे 13। आणि दुसरी एक संख्या घेतली 14, 14चे आपल्याला 1 गुणिले 14 म्हणजेच हे 2 विभाजक मिळतात। आणखी पुन्हा 2 गुणिले 7 पुन्हा हे 2 आपल्याला विभाजक मिळतात, म्हणजे या ठिकाणी 14चे एकूण 4 विभाजक आहेत। परंतु 13चे आपण विभाजक जर लक्षात घेतले तर इथे 1 आणि तीच संख्या मिळते, तेव्हा त्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जाते। म्हणजेच या ठिकाणी मूळ संख्या हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया। प्रश्न क्रमांक 3 इथे विचारण्यात आलेला होता, तो म्हणजे असा, 0 1 2 3 4 5 6 7 यांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा। दोन्ही संख्येची बेरीज करा। आलेल्या बेरजेतील हजारस्थानी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत किती। बघा, हे सूचनापालांवर आधारित असलेले उदाहरण आहे। प्रत्येक स्टेप वाईज आपण इथे जर लक्षात घेतलं तर सर्वप्रथम या अंकांपासून आपल्याला कोणताही अंक आपल्याला वापरायचा आहे आणि त्यापासून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या सर्वप्रथम तयार करून घ्यायची आहे। तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठे अंक आपल्याला वापरावे लागतील। तर या ठिकाणी मोठे अंक जर आपण लक्षात घेतले 7 आणि प्रत्येक अंक एकदाच वापरायचे म्हणून आपण 7 एकदाच घेणार आहोत। त्यानंतर 6 5 4 3 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी आपण बनवून घेतलेली आहे 74543 व लहानात लहान 5 अंकी संख्या या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। तर लहानात लहान अंक जर आहे 0, परंतु सुरुवातीला तो लिहिता येणार नाही म्हणून आपण 1 आधी लिहिणार, मग 0, मग 2 3 आणि 4। दोन्ही संख्येची बेरीज करा, यांची बेरीज करावायची आहे। बेरीज करून घेऊया। इथे येणार 7 पुन्हा 7 पुन्हा 7, इथे 6 आणि इथे 8, 86,777 या पद्धतीने इथे उत्तर मिळालं। परंतु पुढे अजून विचारलेलं आहे, आलेल्या बेरजेतील हजारस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती। इथे हजारस्थानचा अंक जर आपण लक्षात घेतलं, एकक दशक शतक आणि हजार, म्हणजेच या अंकाची स्थानिक किंमत विचारली। 6 हजारस्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत होणार मित्रांनो 6000, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होणार होतं। यानंतर प्रश्न क्रमांक पुढचं बघूया, 4था प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या सर्वच सम व विषम संख्यांची बेरीज किती। आता बघा, या ठिकाणी हा प्रश्न जो आहे नैसर्गिक संख्यांचे बेरजेवर आधारित सुद्धा आपल्याला म्हणता येईल मित्रांनो। आता बघा, 1 ते 100 पर्यंतच्या सर्वच समसंख्या विचारात घ्यायच्यात आणि विषम संख्या विचारात घ्यायच्यात, म्हणजेच 1 पासून
तर 100 पर्यंतच्या पूर्णच संख्यांची बेरीज इथे विचारण्यात आलेली आहे, सोप्या पद्धतीने लक्षात घेतलं तर. परंतु कधीकधी विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी हे म्हणजे ॲडिशनल शब्द टाकलेले असतात. सरळ हा प्रश्न असा करता येऊ शकता येतं की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती, परंतु विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी इथे सम व विषम संख्यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. त्यामुळे 1 ते 100 पर्यंत एकूण 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या असतात, म्हणजे एकूण पूर्ण 100 संख्यांची बेरीज करायची आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण 2 पद्धतीने काढू शकतो. ते कसं ते बघूया. बघा, सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं तर 1 ते 10 पर्यंतची बेरीज 55 येते. त्यानंतर 11 ते 20 पर्यंतची बेरीज ही 155 असते. त्यानंतर 21 ते 30 पर्यंतची बेरीज 255. या पद्धतीने 355, 455 असं करता करता 91 ते 100 पर्यंतची शेवटच्या रांगेची बेरीज जी आहे ती येते मित्रांनो 955. आणि या पद्धतीने पूर्ण अंकांची आपण बेरीज केली 55 अधिक 155 अधिक 255. अशा पद्धतीने बेरीज करत करत आपण शेवटच्या रांगेतील बेरीज 955 या पद्धतीने बेरीज केली तर आपल्याला एकूण उत्तर मिळते 5050. आता हे कसं, तर हे एक पारंपरिक पद्धतीने आपण उत्तर काढलं, परंतु ट्रिकचा वापर करून याचं उत्तर कसं काढायचं ते आपण बघूया. बघा, सर्वप्रथम आपण लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज विचारलेली आहे आणि 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. तेव्हा आपल्याला नैसर्गिक संख्यांचे सूत्र वापरता येईल. नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचे सूत्र काय असेल, तर याचं सूत्र आहे n गुणिले n + 1 भागिले 2. बघा, n म्हणजेच एकूण संख्या आणि इथे एकूण संख्या आहेत मित्रांनो 100, म्हणून 100 आपण तिथे ठेवून घेऊया. 100 अधिक 1 केलं तर 101 होतात आणि भागिले 2 करूया. भागिले 2 केले तर इथे उत्तर मिळेल, बघा इथे गुणिले पाहिजे. आता या ठिकाणी आपण 101ला 100ने गुणाकार केलं तर आपल्याला इथं उत्तर मिळेल 101 आणि त्याच्यावर 2 शून्य, कारण 100ने गुणाकार केलं तर भागिले 2. या पद्धतीने अतिसंक्षिप्त रूप देऊया. बे के बे, बे पंचे 10, त्यानंतर बे 0 0, पुन्हा बे पंचे 10 आणि हा 0 जसाच्या तसाच. बघा मित्रांनो, इथे आपल्याला 5050 या नैसर्गिक बेरजेच्या सूत्राचा वापर करून इथे मिळालं. दुसऱ्या पद्धतीने दुसरी ट्रिक आपण वापरूया. ट्रिक नंबर 2 कशी असणार आहे, सरासरी पद्धत. बघा, सरासरी पद्धत कशी असते ती लक्षात घेऊया. ट्रिक नंबर 2च्या माध्यमातून आपण या प्रश्नाचं उत्तर कसं काढतोय. सर्वप्रथम काय करायचं, पहिली संख्या घ्यायची 1 अधिक शेवटची संख्या 100 भागिले 2 संख्याची बेरीज केली म्हणून 2. आता या ठिकाणी आपण यांची बेरीज केली तर आपल्याला 101 भागिले 2 म्हणजेच इथे उत्तर मिळेल मित्रांनो आपल्याला 50.5. हे त्याची सरासरी झाली. बघा मित्रांनो, एकूण 1 पासून तर 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची सरासरी झाली आणि 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आहे म्हणून गुणिले 100 करायचे आणि गुणिले 100 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 50.5000 म्हणजे 5050. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने गणित आपल्याला सोडवता येतं, परंतु आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास होणं गरजेचं असतं. गणित हा खूप सोपा विषय आहे. त्यानंतर बघूया 5वा प्रश्न. सर्वात लहान पूर्णसंख्या रिकामी जागा ही आहे. सर्वात लहान पूर्णसंख्या जर आपण विचारात घेतली तर या ठिकाणी सर्वात लहान पूर्णसंख्या ही 0 आहे, कारण पूर्णसंख्येच्या गटामध्ये 0 या संख्येचा समावेश होतो. त्यानंतर 6वा प्रश्न. पुढील दिलेल्या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या तयार करा, त्यांची बेरीज किती असेल. बघा, इथे आपल्याला दोन्ही संख्या विषम तयार करायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण लहानात लहान संख्या तयार करूया. 2 6 1 9 पासून लहानात लहान आपण संख्या तयार केलं तर 1 2 6 9 आणि विषम संख्या आपल्याला पाहिजे म्हणून विषम एकक स्थानी 9 आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार केली 4 अंकी तर 9621 आणि इथे सुद्धा ती विषम संख्या आहे. याची बेरीज विचारलेली आहे म्हणून बेरीज करून घेऊया. 9 आणि 1 10च्या 0, आजचा 1, त्यानंतर 8 आणि 1 9,
इथे 8 आणि इथे 10. उत्तर मिळते 10,890, म्हणजेच पर्याय क्रमांक 1चं उत्तर हे बरोबर असणार. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूया, 7व्या क्रमांकाचा प्रश्न. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती? आता बघा, कोणत्याही गोष्टीची किंवा संख्यांची टक्केवारी काढायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम अपूर्णांक मिळणे गरजेचं आहे मित्रांनो. टक्केवारीत रूपांतर करायचं आहे तर सर्वप्रथम हे गोष्ट आपल्या लक्षात घेऊन घ्या की आपल्याला अपूर्णांक मिळणं गरजेचं आहे. तर अपूर्णांक काढायचं कसं, तर सर्वप्रथम 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्या किती आहेत ते विचारात घ्या. तर 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या जर लक्षात घेतलं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 अशा एकूण 8 संख्या आहेत. आता बघा, या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक मिळेल मूळ संख्यांचा, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांचा अपूर्णांक एकूण 8 संख्या. कितीपैकी, तर 1 ते 20 पर्यंत एकूण संख्या 20 असतील, म्हणून 20 पैकी 8 मूळ संख्या आहेत. त्याची टक्केवारी विचारली, हा अपूर्णांक मिळाला, टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी गुणिले 100 करायचं. याचं अतिसंक्षिप्त रूप घेतलं तर 20 एके 20, 20 पाचे 100 आणि 8 गुणिले 5 म्हणजे 40, हे झाले टक्केवारी. या पद्धतीने 40% मूळ संख्यांची टक्केवारी असणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूया, 8वा प्रश्न. 1 ते 100 पर्यंत उजळणी लिहिताना सर्वच अंक किती वेळा लिहावे लागतात? बघा, सर्वच अंक विचारलेले आहेत इथे. 1 ते 100 पर्यंत लिहिताना तर आपण इथे विचारात घेऊया, 1 ते 9 पर्यंत जर अंक लिहिले तर आपल्याला 9 अंक लिहावे लागतात. त्यानंतर 10 पासून जर आपण 99 पर्यंत 2 अंकी संख्यांचा विचार केलं तर इथे 2 अंकी संख्या 90 आहेत आणि प्रत्येकात 2 अंक आहेत म्हणून गुणिले 2 केले तर इथे 180 अंक होतील. 2 अंकी संख्यांमध्ये 180 अंक आणि 3 अंकी संख्या आपल्याकडे एकच आहे म्हणून आपण एकूण 3 अंक 100चे आपल्याला पकडता येतील. आता यांची बेरीज करूया. बेरीज केली तर बघा, 180 आणि 9 189, 189 आणि 3 केले तर 192 आपल्याला एकूण अंक मिळतील. म्हणजे 1 ते 100 पर्यंतची उजळणी आपल्याला लिहिताना करायची असेल तर सर्वच अंक 192 वेळा लिहावे लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूया, 9वा प्रश्न. 85,673 या संख्यांत 5च्या स्थानिक व दर्शनी किमतीत किती फरक आहे? आता बघा, या संख्येत 5 कुठे आहे तर 1000 स्थानी आहे, म्हणून 5ची स्थानिक किंमत आपल्याला सर्वप्रथम लिहून घ्यावी लागणार आहे 5000. त्यानंतर दर्शनी किंमत इथे लक्षात घ्यायची आहे. 5ची दर्शनी किंमत आहे 5, कारण कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही तितकीच असते. त्यांतील फरक विचारलेला आहे म्हणून यांची आपण करूया वजाबाकी. वजाबाकी केली तर इथे आपल्याला उत्तर मिळेल 5. यानंतर हातचा एक परत केले तर इथे 9, पुन्हा इथे 9 आणि इथे 4, म्हणजे 4995. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 10वा. 2, 7, 8, 5, 9, 1 यांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती? हा पण अगदी प्रश्न सोपा आहे. कोणताही अंक एकदा वापरायचा आहे आणि 4 अंकी मोठी संख्या तयार करायची आहे. इथे आपल्याला 6 अंक दिलेले आहेत परंतु आपल्याला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे म्हणून आपण मोठे अंक वापरूया. इथे 9 दिलेले आहे म्हणून 9 आधी लिहून घेऊया. 8 पण दिलेला आहे 8, त्यानंतर 7 पण घेऊया आणि त्याच्यानंतर 7 पेक्षा थोडं लहान 5 आहे. या पद्धतीने आपण 5 हा अंकसुद्धा लिहून घेतलं. इथे आपल्याला एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट विचारलेली. एकक स्थानी 5 आहे, दुप्पट म्हणजे 5ला गुणिले 2 करायचे, आपल्याला दुप्पट मिळेल 10, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, 11वा प्रश्न. 50 ते 60 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे? बघा, सरासरी हा घटक म्हणजेच दिलेल्या सर्व संख्यांच्या घटकांची बेरीज भागिले एकूण घटक. तर 50 ते 61 किंवा 60 यापर्यंतच्या मूळ संख्यांचा विचार केला तर आपल्याला एकूण 53 ही मूळ संख्या मिळेल त्या रांगेमध्ये आणि पुन्हा 59 ही संख्या मिळेल आणि यांची सरासरी काढायची आहे म्हणून सरासरी बरोबर या दोन्ही संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांची बेरीज केली म्हणून भागिले 2.
जितक्या संख्यांची बेरीज करायची तितके भागिले करायचे आणि यांची बेरीज केली तर 3 आणि 9 12चे 2 आजचा 1, 5 आणि 5 10 आणि 1 11 भागिले 2. अतिसंक्षिप्त रूप देऊया, 2ने भाग दिलं तर बे के बे, बे पंचे 10 उरला 1 11मधून. त्यानंतर हे 12 झालेत आणि बेस आहे 12, म्हणजे इथे उत्तर मिळणार आपल्याला 56. या पद्धतीने आपल्याला सरासरी काढता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघूया मित्रांनो. 5 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल. सर्वप्रथम 5 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला घ्यायची आहे. तर नैसर्गिक संख्या 5 अंकी मोठ्यात मोठी होणार आहे 99,999. यामध्ये 1 अंकी लहानात लहान संख्या मिळवायची, ती म्हणजे 1. मिळवलं तर आपल्याला इथे उत्तर मिळेल 1,00,000. इथे शतक व दशक स्थानच्या अंकाचा विचार करायचा आहे. 1 2 3 म्हणजे शतक आणि दशक स्थानचा अंकसुद्धा 00 आहे. यांची स्थानिक किंमत आपण जर घेतलं तर 0 आणि या अंकाची सुद्धा स्थानिक किंमत 0 आणि यांची फरक विचारला आहे म्हणून फरकसुद्धा 0 असेल. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 13वा. खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती. सर्वात लहान पूर्णांक संख्या विचारली आहे. याच्या अगोदर आपल्याला पूर्ण संख्या विचारलेली होती, परंतु पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्याचा विचार केला तर वेगळा गट पडतो. पूर्ण संख्यांचा गट आपण जर लक्षात घेतलं त्याला होल नंबर म्हणतात. तर होल नंबरचा गट असतो मित्रांनो 0 पासून संख्यांची सुरुवात होते. 0 1 2 3 4 पुढे ह्या संख्या अगणित वाढत असतात. परंतु पूर्णांक संख्यांचा विचार केलं तर पूर्णांक संख्या म्हणजे सर्व धन संख्या आणि सर्व ऋण संख्या आणि 0 मिळून जो संच बनतो त्यालाच आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ इथे संख्या रेषा घेतली आपण तर मध्यभागी इथे 0 असतो. 0च्या उजवीकडे सर्व धन संख्या असतात आणि 0च्या डावीकडे सर्व ऋण संख्या असतात. यांना निगेटिव्ह नंबर्स म्हणतात. ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स, धन संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स. या पद्धतीने आपल्याला या पूर्णांक संख्येचा विचार केलं तर डावीकडील ह्या सर्व संख्या लहान लहान असतात आणि उजवीकडील संख्या या संख्येरेषेवरील उजवीकडील संख्या मोठ्या असतात. इथे आपल्याला सर्वात लहान संख्या विचारलेली आहे म्हणून आपण जर 1चा विचार केलं तर 1 हा 0च्या उजवीकडे येतो, -1 0च्या आधी येतो म्हणजे -1 इथे लहान होणार. 0 हा -1 पेक्षा मोठा आहे आणि -100 म्हणजे मायनस निगेटिव्ह 100 जर विचार केलं तर -1च्या डावीकडे येईल म्हणजे या बाजूला येईल. म्हणून या ठिकाणी -100 हे सर्वात लहान संख्या होईल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघूया. 1 5 6 या अंकाचा वापर करून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील त्यांची बेरीज किती. बघा या अंकांचा वापर करायचा आहे 1 5 आणि 6. या अंकाचा वापर करून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होतील 6 होतील आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर 6 कशा होतील आपण लक्षात घेऊया. तर या ठिकाणी ट्रिक आहे मित्रांनो 3 गुणिले 2 गुणिले 1. बघा 3 अंक दिले आहेत म्हणून 3 पासून सुरू करायचं. हे केव्हा जेव्हा तिन्ही अंकांमध्ये 0 नसेल तर. तिन्ही अंक जे दिलेले आहेत आणि त्यामध्ये जर 0 नसेल तर आपल्याला 3 पासून सुरू करायचं आहे. 1 पर्यंत गुणाकार करत न्यायचं आहे. 3 गुणिले 2 गुणिले 1. समजा 4 अंक दिले असतील तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 याचं जे उत्तर येईल ते 24 असणार आहे. एवढ्या संख्या 4 अंकापासून बनेल जर ज्याच्यामध्ये 0 नसेल. इथे पण 0 नाही आहे म्हणून 3 पासून सुरू केलं. 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे इथे एकूण संख्या बनतील 6. आता त्या 6 संख्या कोणत्या कोणत्या तयार होतील. सर्वप्रथम 1 सुरुवातीला लिहिलं तर आपण 156. त्यानंतर 165 ही संख्या बनेल. त्यानंतर 500 वाल्या 2 संख्या बनतील 516, 561. 600 वाल्या 2 संख्या बनतील 651 आणि 615. या पद्धतीने ह्या 6 संख्या इथे तयार होतील आणि या 6ही संख्यांची बेरीज आपल्याला इथे विचारण्यात आलेली आहे. परंतु बघा
या साही संख्यांची बेरीज आपण एका खाली एक मांडून करू शकतो. त्याचं उत्तर काय येईल ते सुद्धा आपण तपासू शकताय. परंतु इथे आपण याचं उत्तर ट्रिकनुसार कसं काढायचं ते बघणार आहोत. इथे आपण एकूण 2 ट्रिक बघणार आहोत. पहिली ट्रिक म्हणजे काय, जे अंक दिलेले आहेत त्या अंकांची बेरीज करायची. 1 + 5 + 6. बेरीज केल्यानंतर इथे बेरीज आपल्याला मिळते 12. ही पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे या 12ची दुप्पट, 12 × 2 म्हणजे 24. ही दुसरी स्टेप झाली. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला 24ला या पद्धतीने मांडायचे आहे 3 स्टेपमध्ये, कारण 3 अंक आहेत. 2400, 240 आणि 24. या पद्धतीने बेरीज करून घेऊया. बेरीज केली तर 4, 6, 6, 2, 2664 इतकं उत्तर येतं. आपण या 6ही संख्यांची बेरीज करून बघा आपल्याला हे उत्तर मिळतंय का, आणि मिळालं असेल तर ही ट्रिक आपल्याला वापरता येईल आणि या ट्रिकचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच सोडवता येईल. आता यानंतर याच प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या ट्रिकने कसं काढायचं ते सुद्धा बघूया. ट्रिक क्रमांक 2. ट्रिक क्रमांक 2 मध्ये दिलेल्या अंकांची बेरीज सर्वप्रथम करायचं आहे. 1 + 5 + 6 आणि बेरीज केली तर आपल्याला मिळते 12. या 12ने 222ला गुणाकार करायचा. बघा 222ला गुणाकार करायचा. प्रत्येक वेळेला 222लाच गुणाकार करायचं हे लक्षात घ्या. जर त्याच्यामध्ये 0 हा अंक दिलेला नसेल तर 12ने गुणाकार केलं तर 12 × 2 = 24, हातचे 2, 12 × 2 = 24 आणि 2 = 26/6 हातचे 2, पुन्हा 12 × 2 = 24 आणि 2 केले तर 26. बघा इथे या पद्धतीने ट्रिक क्रमांक 2 नुसार सुद्धा आपल्याला 2664 इतकं उत्तर मिळतं आहे. या दोन्ही ट्रिकचा वापर करून आपण या प्रश्नाचं अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच काढू शकताय. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर इथे एकूण जोड्या आहेत 8. त्या संख्यांच्या जोड्या आपण बघून घ्या, आपल्याला नक्कीच लक्षात येतील. त्या जोड्या जर आपण लक्षात घेतल्या तर 3 आणि 5 ही जोडी आहे. म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर अशा 2 मूळ संख्या त्यांच्यामध्ये 2चा फरक असेल तर अशा 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोड्या आहेत. त्यापैकी 3 5, 5 7 ही जोडी आहे. 11 13 आहे, ही एक सुद्धा जोडी आहे, यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 17 19 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा 4 जोड्या आपल्याला शोधता येतील. पुन्हा 16वा प्रश्न पुढचा बघूया. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या जर आपण लक्षात घेतल्या तर बघा वर आपण एकूण मूळ संख्या काढलेल्या आहेत. 1 ते 25 पर्यंतच्या काढल्या तर 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23 यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. या मूळ संख्यांची बेरीज काढून घेऊया. इथे आपण बेरीज केली तर यांची बेरीज 10 येते. 2 3 5. त्यानंतर 7 आणि 13ची बेरीज केली तर आपल्याला इथे 20 मिळते. त्यानंतर 11 आणि 19ची आपण बेरीज केली तर आपल्याला इथे 30 मिळेल. 17 आणि 23ची बेरीज केली तर इथे 40 उत्तर मिळते. यांची आपण बेरीज करून घेऊया. 40 30 70 80 90 आणि 100 एकूण आपल्याला बेरीज मिळते 100. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. यानंतर प्रश्न क्रमांक 17वा. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्यांची बेरीज. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे मित्रांनो 11. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या 99. यांची बेरीज विचारली आहे म्हणून बेरीज करून घेऊया. 10चा 0 हातचा 1, 10 आणि 1 11 म्हणजे 110 एवढी बेरीज येते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18वा. 1 5 6 7 8 अंकांचा एकदाच वापर करून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतात? बघा इथे आपल्याला एकूण 5 अंक दिलेले आहेत आणि या ठिकाणी 5 अंकांपासून आपल्याला ट्रिक लक्षात घ्यायची आहे. जर 5 अंक दिलेले असतील आणि त्यामध्ये जर 0 नसेल तर आपण 5 अंकांपासून उतरत्या क्रमाने या पद्धतीने गुणाकार करूयात. 5 × 4 × 3 × 2 × 1.
यांचा गुणाकार केलं तर 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुणे 120 इतक्या संख्या 5 अंकांपासून तयार होतील. समजा यामध्ये जर एक अंक शून्य असतात मित्रांनो तर काय करायचं, त्याची ट्रिकसुद्धा इथे बघून घ्या. जर दिलेल्या अंकांमध्ये एक अंक जर शून्य असेल तर या ठिकाणी 5च्या ऐवजी 4 लिहायचे. एक अंक शून्य असतो म्हणून पुन्हा 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 बघा. परंतु 5 अंक दिलेले आहेत आपल्याला म्हणून 5 अंकांमध्येच गुणाकार या पद्धतीने मांडून घ्यायचे आहेत 5 वेळा. 1 2 3 4 5 वेळा. परंतु पहिला अंक 4 आपण पुन्हा पुन्हा यासाठी घेतलं कारण की एक अंक हा शून्य आहे म्हणून त्याची किंमत आपण 4च पकडली आणि म्हणून याचं जे उत्तर येईल ते असेल 96. 96 एकूण 5 अंकांपासून जास्तीत जास्त संख्या तयार करता येतील जर त्याच्यामध्ये शून्य अंक हा दिलेला असेल तर. यानंतर 19वा प्रश्न बघूया. 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज व विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता बघा या ठिकाणी आपण 21 पासून तर 40 पर्यंतच्या समसंख्या वेगळ्या काढू शकतो आणि विषम संख्या वेगळ्या काढून त्यांची बेरीज करू शकतो आणि त्याच्यातला फरक विचारलेला आहे. बेरजेपेक्षा किती जास्त आहे म्हणजे फरक विचारलेला आहे. तर या गोष्टीसाठी आपल्याला समसंख्या काढायच्या मग विषम संख्या काढायच्या आणि बेरीज करून त्यांच्यातली वजाबाकी करायची. कमीत कमी ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला 2 मिनिटे इतका कालावधी वाया जाईल. मग यासाठी काय गोष्टी लक्षात असणं गरजेचे आहेत. तर इथे आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर बघा 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज संख्यांची बेरीज आपण लक्षात घेतली तर 55 येते. त्या 55 मध्ये समसंख्यांची बेरीज ही 30 असते आणि विषम संख्यांची बेरीज जी असते ती 25 असते. म्हणजेच समसंख्या ही 5ने मोठी असते. 5ने मोठी समसंख्यांची बेरीज ही 5ने मोठी असते. तसंच आपण इथे जर विचार घेतला 11 पासून तर 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची पूर्ण बेरीज केली तर 155 येते. पण समसंख्यांची बेरीज विचारात घेतली तर 50ने वाढते तर 80 इथे होते आणि विषम संख्यांची बेरीज जर लक्षात घेतली तर ही पण 50ने वाढते म्हणजे ही 75 होते. परंतु फरक जर लक्षात घेतलं तर इथे समसंख्या 5ने मोठी आहे. म्हणजेच बघा 1 ते 10ची ओळ बघा, 11 ते 20ची ओळ बघा, यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला 5नेच समसंख्यांची बेरीज मोठी दिसेल. म्हणून आपण 21 ते 40 पर्यंतच्या संख्यांचा विचार केला तर 21 ते 30 पर्यंत ही ओळ जर लक्षात घेतली तर इथे समसंख्या 5ने मोठी असतील. बरोबर की नाही. त्यानंतर 31 ते 40 या ठिकाणी विचारात घेतलं तर इथे सुद्धा समसंख्या 5ने मोठे असतील. म्हणजे समसंख्या एकूण 21 पासून तर 40 पर्यंतच्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेचा फरक लक्षात घेतलं तर 5 आणि 5 एकूण 10 आपल्याला मिळेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला म्हणता येईल की विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा समसंख्यांची बेरीज ही 10ने जास्त असेल. आपण या ठिकाणी पडताळाकडून बघा 21, 23, 25 अशा विषम संख्या काढा, त्यांची बेरीज करा. 22, 24, 26 अशा पद्धतीने 40 पर्यंतच्या सर्व संख्या घ्या, त्यांची बेरीज काढा आणि एकूण फरक हा 10चा येतो का हे नक्की कॉमेंट करून सांगा. या प्रश्नावलीमधील ऑनलाईन टेस्टमधील सर्वात शेवटचा प्रश्न जो विचारण्यात आलेला होता तो असा की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लेखन करताना 4 हा अंक दशक स्थानी कितीदा लिहिला जाईल. बघा दशक स्थानी कितीदा लिहायचा आहे हे विचारलेलं आहे. 4 हा अंक विचारात घेतला 1 ते 100 पर्यंत एकूण तर तो 20 वेळा येतो. 4 हा अंक एकूण 20 वेळा येतो. त्यापैकी तो एकक स्थानी 10 वेळा येतो आणि दशक स्थानी सुद्धा 10 वेळा येतो. असं एकूण तो 20 वेळा येतो. परंतु इथे दशक स्थानी विचारलं आहे म्हणजे दशक स्थानी तो 10 वेळा येईल म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता त्या संख्या लक्षात घेऊया. दशक स्थानी येणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या तर पहिली संख्या येईल 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49 ह्या एकूण 10 संख्या आहेत. परंतु काही संख्या ज्या आहेत एकक स्थानी असणाऱ्या जसं
4, 14, 24, 34, 44, त्यानंतर 54, 64, 74, 84 आणि 94. ह्या ज्या 10 संख्या आहेत या ठिकाणी 4 हा अंक एकच स्थानी येतो, परंतु या ठिकाणी प्रश्नामध्ये दशक स्थानी विचारलेला आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे निवडावं लागेल. अशा पद्धतीने आपण या ऑनलाईन टेस्टमधील संख्याज्ञानावर असलेली हा ऑनलाईन टेस्टमधील संपूर्ण विषय प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण इथे बघितलेलं आहे. आपले किती प्रश्न या ठिकाणी योग्य आहेत ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने संस्कार मॅथ क्लबच्या माध्यमातून येणारे नवनवीन व्हिडिओ बघा आणि ऑनलाईन टेस्टचा नक्कीच फायदा घ्या, जेणेकरून आपल्याला ऑनलाईन अभ्यास करायला सुद्धा नक्कीच मदत होईल. सर्वांचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.